शोभाने जेव्हा तिच्या तिसऱ्या मुलीला जन्म दिला तेव्हा त्यांच्या घरात जोरदार भांडणे सुरू झाली। तिची सासू तिला दिवसरात्र टोमणे मारत होती। बिचारी शोभा एका गरीब घरातील गावाकडची मुलगी होती। तिच्या आईवडिलांचाही स्वर्गवास झाला होता, त्यामुळे तिला तिची सासू आणि नवरा सोडून दुसरा कोणाचाही आधार नव्हता। ती तिच्या सासूचा सर्व त्रास गुपचूप सहन करत होती। तिचा नवराही तिला खूप त्रास देत होता, परंतु बिचारीला कोणाचाही आधार नव्हता। तिने आता तिचं संपूर्ण आयुष्य तिच्या 3 मुलींसाठी समर्पित केलं होतं। ती तिच्या सासू आणि नवऱ्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिच्या मुलींची देखभाल करण्यातच तिचा सगळा वेळ खर्च करत होती। तिचा नवरा मनीष आजकाल रोजच तिने 3 मुलींना जन्म दिल्याबद्दल तिला वाईट बोलून टोमणे मारत होता आणि तुला पाहिल्यावर मला तुझा खूप राग येतो असं म्हणत तो घर सोडून दिवसरात्र बाहेर राहायचा। ह्याच कारणाने तो आता वाईट संगतीत फसत गेला। तो दिवसरात्र फक्त आणि फक्त दारूच्या नशेत राहायचा। एक दिवस अचानक दुपारी मनीष खूप दारू पिऊन घरी आला आणि तो शोभाला म्हणू लागला, जर आज माझा एक जरी मुलगा असता तर त्याने मला आधार दिला असता, परंतु तू तर ह्या 3 मुली देऊन त्यांच्याच जबाबदारीचं माझ्या खांद्यावर ओझं टाकलं आहे। त्यावर शोभा मनीषला म्हणाली, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते मला बोला। माझ्या मुलींना तुम्ही काहीही वाईट बोलायचं नाही। तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते मला आपण दोघे एकटे असतो तेव्हा बोलत जा। असं मुलींसमोर काहीतरी अभद्र बोलत जाऊ नका, नाहीतर त्यांच्या मनात तुमच्याविषयी जो काही मान सन्मान आदर आहे तोही कमी होईल। मनीष तिला म्हणाला, हे असले ज्ञान तू मला नको शिकवूस। कधी कधी तर वाटतं हे घरच सोडून जावं। त्यावर शोभा त्याला म्हणाली, असं अशुभ का बोलत आहात? जर तुम्ही घर सोडून गेलात तर आमच्या चौघींचं काय होईल? तेवढ्यात मनीषची आई मध्येच बोलत म्हणते, तू असं बोलतेस जणू काही माझ्या मुलाने तुमच्या चौघींच्या जबाबदारीचा ठेकाच घेतला आहे। एकतर तू आधीच 3 मुलींना जन्म दिला आहेस, आता या तिघींच्या शिक्षणाचा त्यांच्या लग्नाचा सगळा खर्च माझ्याच मनीषला करावा लागेल। बिचारा एकटा माणूस किती कमावणार? तुझ्या माहेरी तर कोणीच राहिलं नाही आणि त्यांची जेवढी काही संपत्ती होती ती सगळी तुझ्या सर्व चुलत्या काक्यांनी बळकावून घेतली आहे। शोभा म्हणते, सासूबाई असं काही बोलू नका। माझ्या मुली खूप नशीबवान आहेत। त्यांच्या नशिबाने त्यांच्या लग्नासाठी कुठून ना कुठून तरी पैसा नक्कीच जमा होईल। असं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपण सर्व मिळून घर खर्चासाठी पैसा कसा कमवायचा याचा विचार करू। हळूहळू सगळं काही ठीक होईल। मनीष म्हणतो, जर एक दिवस असंच हळूहळू सगळं ठीक होणार असेल तर तुझं तूच हे घर सांभाळ। मी तर हे घर सोडून जाणार हे नक्कीच, असं म्हणून मनीष घर सोडून निघून गेला। त्यानंतर मनीष खूप दिवसांपर्यंत घरी परत कधी आलाच नाही। शोभाने त्याला खूप दिवस शोधायचा प्रयत्न केला, परंतु तिला तो कुठेच सापडला नाही। आता असंच रडत बसून चालणार नाही असा विचार करून आपल्या मुलींसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या पालनपोषणासाठी शोभाने लोकांच्या घरात धुणी भांडी करायचं काम सुरू केलं। काही लोक तिला त्यांच्या घरातील जुने कपडे देत असत, ती ते कपडे आपल्या मुलींसाठी घेऊन यायची। आता तिची सासूही तिला वाईट बोलायची बंद झाली होती, कारण तिला माहीत होतं जर आपण आता तिला त्रास दिला आणि तिने आपल्याला घराबाहेर काढलं तर आपल्याला कोणाचाच आधार नाही। म्हणून ती गप्प 2 वेळचं मिळेल ते जेवण करून शांत बसायची। पाहता पाहता वेळ निघून गेला। दुसऱ्यांच्या घरात धुण्या भांड्याचं काम करून शोभाने आपल्या 3 मुलींना जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेत शिकण्यासाठी प्रवेश घेतला। तिच्या मोठ्या 2 मुलींचं सरकारी शाळेतील शिक्षण पूर्ण झालं होतं। सर्वात लहान मुलगी अजूनही जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकत होती, परंतु आता मुलींच्या शिक्षणाचा खर्च वाढत होता। तिला तिच्या मुलींच्या शिक्षणाचं खूप टेन्शन यायचं। आहे त्या कमाईत घर खर्च भागवून मुलींचं शिक्षण करणं जरा कठीणच होतं। एक दिवस ती अजून एका कामाच्या शोधात फिरत होती, तेव्हा अचानक तिची आणि एका श्रीमंत बाईची टक्कर झाली। आपल्या समोर एका श्रीमंत बाईला उभं राहिलेलं पाहून शोभा खूप घाबरली आणि ती म्हणाली, मला माफ करा बाईसाहेब, मी तुम्हाला पाहिलं नाही। असंच त्या दोघींमध्ये बोलणं झाल्यावर शोभा त्या बाईला म्हणाली, मी माझ्यासाठी घरकामाच्या शोधात आहे। ती बाई म्हणाली, मलाही एका कामाला बाईची गरज आहे, तू माझ्या घरी काम करशील का? मी तुला सर्व काही काम समजावून सांगते आणि मी तुला महिन्याला 10,000 रुपये पगारही देईल। शोभासाठी एवढा पगार म्हणजे खूप जास्त होता। एवढा पगार ऐकून तिला आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता। तेव्हा ती एकदम अचानक म्हणाली, 10,000 रुपये? एवढा पगार? ती बाई म्हणाली, हो 10,000 रुपये। हा तर मी तुला आमच्या घरातील नोकरांपैकी सर्वात कमी पगार देत आहे।
त्यावर शोभा म्हणाली, तुमच्या घरी जेवढे काही काम असेल ते सगळं काम मी अगदी इमानदारीने करेन, कारण मला माझ्या मुलींच्या शिक्षणासाठी पैशांची खूप गरज आहे. मी तुमच्या घरी काम करायला तयार आहे. असं म्हणून दुसऱ्याच दिवशीपासून शोभा त्या श्रीमंत बाईच्या घरी काम करू लागली. घरी आल्यावर शोभाने सगळा वृत्तांत आपल्या मुलींना सांगितला आणि म्हणाली, मी माझ्या जीवनात कधीतरी खूप चांगले कर्म केले असतील, त्यामुळेच मला एका चांगल्या श्रीमंत घरात नोकरी करायची संधी मिळाली आहे. आता मला तुमच्या तिघींच्याही शिक्षणाची कसलीच चिंता नाही. तुम्ही फक्त चांगला अभ्यास करून चांगलं शिक्षण घ्या. आता इथून पुढे अनेक लोकांच्या घरी वनवन काम करत फिरण्यापेक्षा एकाच घरी दिवसभर काम करत जाईल. खूप श्रीमंत लोक आहेत, खूप मोठा बंगला आहे आणि घरात जास्त लोकही नाहीत. फक्त दोघे म्हातारे नवरा बायकोच आहेत. त्यांना मूलबाळही नाही. त्यावर तिची मोठी मुलगी तिला म्हणाली, आई बस, थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे. फक्त माझं शिक्षण पूर्ण होऊ दे. माझं शिक्षण पूर्ण झालं की मी तुला कोणाच्याही घरात असं घरकाम करू देणार नाही. तेवढ्यात तिची दुसरी मुलगी म्हणाली, हा आई, एक दिवस मलाही तुझ्यासोबत त्यांचं घर पाहायला घेऊन जा. मलाही त्यांचं घर पाहायचं आहे. आता त्या चौघींच्या गप्पा चालूच होत्या की अचानक मनीष घरी परत आला होता. आपल्या मुलाला असं घरी परत आलेलं पाहून त्याची आई तर एकदम अचानक उठूनच बसली आणि म्हणू लागली, अरे माझं बाळ मनीष, कुठं गेला होता रे तू? इतक्या दिवसात तुला माझी आठवणही आली नाही का? किती वर्ष झाले आहेत तुझ्या आठवणीत मी इथं एक एक दिवस काढत आहे. तू आमच्यासोबत नव्हता तर माझ्या जीवनाला काहीच अर्थ राहिला नव्हता. आता माझं बाळ, माझा मुलगा परत आला आहे तर तूच आता सगळं काही ठीक करशील. मनीषला असं आपल्यासमोर उभं राहिलेलं पाहून तीनही मुलींना खूप आश्चर्य वाटत होतं. त्यांना तर आपले वडील कसे दिसतात हेही आठवत नव्हतं. शोभा मनीषला म्हणाली, काय झालं? इतक्या वर्ष बाहेर जगात वनवन भटकून आता तुम्हाला या घराची आठवण आली आहे का? शोभाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मनीष घराकडे पाहतच राहिला. शोभाने आणि तिच्या मुलींनी मिळून घराची देखभाल पहिल्यापेक्षा खूप चांगली केली होती. घर पाहून मनीषच्या मनात लोभ निर्माण झाला होता. तो पुन्हा एकदा पहिल्यासारखंच रुबाबात शोभाला म्हणतो, मी काय कुठे फिरायला गेलो नव्हतो. हे माझं घर आहे आणि ह्या घरात मी मला वाटेल तेव्हा परत येईल आणि मला वाटेल तेव्हा हे घर सोडून निघून जाईल. आणि तू जर जास्त बोललीस तर मी तुला आताच्या आता माझ्या घराबाहेर हाकलून देईल. तेवढ्यात शोभाची सर्वात लहान मुलगी म्हणाली, तुम्ही असं कसं आमच्या आईला घराबाहेर काढू शकता? तिने खूप कष्ट करून आम्हाला लहानाचं मोठं केलं आहे. त्यावर मनीष रागात म्हणाला, माझ्या पाठीमागे तुमच्या आईने असेच मोठ्या माणसाला उलट बोलायला शिकवलं आहे वाटतं. खबरदार जर तोंडातून एकही शब्द काढशील तर. आणि तुम्ही सर्वजण कान खोलू नये का? हे घर माझं आहे. मला वाटेल तसं मी ह्या घरात राहील. मला वाटेल तसं मी वागेल. मला कोणीही कसलाही प्रश्न विचारलेला आवडणार नाही. शोभाने आपल्या तीनही मुलींना समजावून सांगितलं आणि जेवण करून चौघी आपल्या खोलीत जाऊन झोपी गेल्या. आता मनीष घरी परत आला होता, त्यामुळे त्यांच्या घरात रोजच भांडणं होऊ लागली होती आणि एक दिवस मनीषने शोभाला घरातून हाकलून दिलं. शोभाच्या तीनही मुली घरात खूप जोरजोरात रडत होत्या, परंतु मनीषने शोभा आणि तिच्या मुलींना एकदाही मिळून दिलं नाही. शेवटी खूप वेळ घराबाहेर उभं राहिल्यानंतर शोभा आपल्या त्या श्रीमंत मालकिनीकडे पुन्हा एकदा कामाला गेली. सर्व काम आवरल्यानंतर शोभा तिथेच त्या बंगल्याच्या गार्डनमध्ये बसून रडत होती. शोभाला अनेक वर्षांनंतर असं रडताना पाहून तिची मालकीन तिला म्हणाली, काय झालं शोभा, का रडत आहेस? शोभाने तिच्या घरात घडलेली सर्व हकीकत तिच्या त्या मालकिनीला सांगितली. त्यावर तिची ती मालकीन म्हणाली, आई आणि तिच्या मुलींना कोणीही वेगळं करू शकत नाही. तू विनाकारण कशाला रडून रडून तुझी वाईट हालत करून घेत आहेस? काही दिवस तू इथेच आमच्याजवळ राहा. तुला कुठेही जायची गरज नाही. बघ, हळूहळू एक दिवस सगळं काही ठीक होईल. त्यावर तिचे मालकही म्हणाले, हा शोभा, तू आमच्याजवळच राहा. असंही आम्हाला मुलबाळ नाही. तूच आमची मुलगी म्हणून आमचा सांभाळ कर. तू आमच्याजवळ राहिली तर आम्हाला कसलीही काळजी नाही. हळूहळू सगळं काही ठीक होऊ लागलं की मग आपण पुढे काय करायचं ते पाहू. सगळं इतकं काही अचानक झालं की शोभाला काय करावं काही समजतच नव्हतं. इतके वर्ष तिने जे घर जीवापाड सांभाळलं होतं त्या घरात अचानक एक दिवस मनीष कुठून तरी आला आणि तिला घराबाहेर काढून तो स्वतःच त्या घराचा मालक झाला. परंतु आता तिला ह्या श्रीमंत मालक मालकिनीशिवाय दुसरा कोणाचाही आधार नव्हता. त्यामुळे तिने तिथेच त्यांच्याजवळ राहण्याचा निर्णय घेतला. ती खूप मनापासून आपल्या आईवडिलांप्रमाणे त्या दोघांची सेवा करत होती. कधीमधी ती आपल्या मुलींना भेटण्यासाठी त्यांच्या शाळेतही जात होती.
एक दिवस ती संध्याकाळी आपल्या या मानलेल्या आईवडिलांना घेऊन पार्कमध्ये फिरायला गेली होती. तेव्हा अचानक तिला तिच्या 3ही मुली भेटल्या. तिची मोठी मुलगी तिला म्हणत होती, आई आम्हाला तुझी खूप आठवण येते. आजी तर प्रत्येक वेळेला फक्त आणि फक्त वडिलांची बाजू घेत असते. तिची छोटी मुलगी म्हणते, आई तू आम्हाला पण तुझ्यासोबत राहायला घेऊन दे ना. आम्हाला तिथं आजी बाबांसोबत नाही राहायचं. तू तिथं नाही तर आम्हाला घरातील सर्व काम करावं लागतं. तिची दुसरी मुलगी म्हणते, नाही आई आम्ही इथेच राहू. आम्ही तुझ्यासोबत राहायला आलो तर बाबा तिथे येऊनही तुला मारपीट करतील. आम्ही त्यांच्या मुली आहोत. तरीही आमच्यावर हात उचलण्या अगोदर बाबा एकदाही विचार करत नाही. परंतु जेव्हा बाबा तुला मारण्यासाठी हात उचलतात हे पाहून आम्हाला अजिबात चांगले वाटत नाही. शोभा तिच्या मुलींना समजावून सांगते आणि म्हणते, देवावर विश्वास ठेवा. एक ना एक दिवस सगळं काही ठीक होईल. तुम्ही फक्त आता सध्या तुमच्या अभ्यासावर लक्ष द्या आणि तुमचं शिक्षण पूर्ण करा. तुम्हाला कशाची अडचण असली तर तुम्ही बिनधास्त माझ्याकडे येत जा. तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि बघा एक ना एक दिवस सगळं काही ठीक होईल. असं म्हणून शोभा रडायला लागली. तिने आपल्या साडीच्या पदराने डोळे पुसत तिच्या 3ही मुलींना मिठी मारली. तेवढ्यात मनीष तिथे पार्कमध्ये या चौघींना एकत्र पाहतो. शोभाला आपल्या मुलींना मिळताना पाहून मनीषला तिचा खूप राग येतो. तो आपल्या मुलींना तिच्याजवळून ओढून घेतो. तिला नको नको ते वाईट बोलतो आणि तो शोभाला धमकी देतो की इथून पुढे माझ्या मुलींना कधीही तू भेटण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर माझ्या इतका कुणीही वाईट नसेल. पाहता पाहता 3 वर्ष निघून जातात. परंतु मनीषने एकदाही शोभाला तिच्या मुलींना भेटून दिलं नाही. आता तिच्या 3ही मुली तरुण झाल्या होत्या. शोभाला त्यांच्या लग्नाची चिंता भासत होती आणि ती ज्या घरात काम करत होती त्या घराच्या मालकांचाही स्वर्गवास झाला होता. आता त्या घरात फक्त त्या घराची मालकीन आणि शोभा या दोघीच राहत होत्या. त्या मालकीनबाईंनाही शोभाचा खूप मोठा आधार होता. आता फक्त शोभा त्यांच्या आयुष्यात राहिली होती. त्या शोभाला त्यांच्या पोटच्या मुलीप्रमाणे जीव लावत होत्या. एक दिवस अचानक मालकीनबाई शोभाला म्हणू लागल्या, हे बघ शोभा बाळ, तू या 3 वर्षात आमची खूप सेवा केली आहे. आमची मुलं असती तर कदाचित त्यांनी देखील आम्हाला एवढा जीव लावला नसता. त्यावर शोभा म्हणते, नाही नाही मालकीनबाई, तुम्ही तर चुकीचं म्हणत आहात. मी तर म्हणते जर माझ्या आयुष्यात तुम्ही नसता तर आज माझं काय झालं असतं काय माहीत. मी कुठे राहिले असते माझंच मला माहीत नाही. तुम्ही तर मला आश्रय दिला. तुमचे हे उपकार मी आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही आणि त्याची परतफेडही करू शकत नाही. त्यावर मालकीनबाई म्हणतात, तू तर माझी मुलगी आहेस ग. जेव्हापासून यांचं निधन झालं आहे तेव्हापासून माझं मन खूप अशांत राहतं. काय माहिती मला पण कधी देवाचं बोलावणं येईल. देवाचं बोलावणं येण्या अगोदरच मला तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत. त्यावर शोभा थोडी घाबरून म्हणते, काय झालं सांगा ना मालकीनबाई. त्यावर त्या म्हणतात, हे बघ शोभा, आम्हाला कोणतंही अपत्य नाही. त्यामुळे माझ्या मागे पुढे आता कोणीच नाही. माझी इच्छा आहे की माझ्या मरणानंतर तूच आमच्या या घराची देखभाल करावी. तू हे घर तुझ्या स्वतःचं घर आहे असं समजून त्याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर आमची जेवढी काही मालमत्ता आहे ती सर्व मला तुझ्या नावावर करायची आहे. आपल्या मालकीनबाईंच्या तोंडून हे सर्व ऐकताच शोभा म्हणाली, तुम्ही असं का बोलत आहात? तुमचा कोणीतरी दूरचा नातेवाईक तरी असेलच ना. त्यावर त्या म्हणाल्या, आमचा दूरचा जवळचा असा कोणीही नातेवाईक नाही आणि खरं सांगू कोणत्याही व्यक्तीच्या म्हातारपणीच्या काळात जो त्याची सेवा करेल त्याचंच हे सर्व काही असायला हवं असं माझं मत आहे. त्यावर शोभा म्हणते, असं नका बोलू मालकीनबाई. देव करो आणि तुम्हाला अजून आयुष्य लाभो. हळूहळू वेळ निघून जात होता. 2 वर्षांनंतर शोभाच्या मालकीनबाईंचेही निधन झाले. तिच्या मालकीनबाईंनी ठरवल्याप्रमाणे शोभा आता त्या संपूर्ण बंगल्याची एकटीच मालकीन होती. मालक आणि मालकीनबाईंचा जो काही कारभार होता तो सर्व शोभाने एकटीने सांभाळला. पाहता पाहता एका रात्रीतच शोभाचं सगळं आयुष्य बदलून गेलं होतं. एका दिवसाच्या एका वेळेच्या अन्नासाठी हतबल असलेली शोभा आज खूप श्रीमंत स्त्री झाली होती. इकडे एक दिवस मनीष कोणाच्या तरी घरी चोरी करून त्यांच्या घरी येत होता. तो आपल्या आईजवळ येऊन म्हणतो, आई मला वाचव, पोलीस माझ्या पाठीमागे लागले आहेत. त्यावर त्याची आई त्याला म्हणते, काय रे मनू, काय झालं? पोलीस तुझ्या पाठीमागे का लागले आहेत? आता तू काय कांड करून आला आहेस? तेवढ्यात आपल्या आईला ती चोरी करून आणलेली पिशवी खोलून दाखवतो. त्या पिशवीत काही सोन्याचे दागिने होते आणि काही रोख रक्कम होती. तेवढ्यात पोलीस मनीषच्या घरी येऊन पोहोचतात. मनीषच्या मुलींना त्यांनी केलेल्या चोरीबद्दल काहीही माहीत नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी दरवाजाची कडी ठोठावल्यावर त्याची सर्वात मोठी मुलगी दरवाजा उघडते.
पोलिसांनी आता मनीषला रांगेहात पकडलं होतं. शोभाची सर्वात मोठी मुलगी त्यांच्या आजीला म्हणते, आजी आता तू म्हणणार नाहीस का बाबा एकदम बरोबर आहेत? बघ आज ते चोरी करून आले आहेत. त्यावर त्यांची आजी म्हणते, आता मी काय बोलू बाई? संपूर्ण आयुष्यात माझ्या मुलाने कधी कोणतंही चांगलं काम केलंच नाही. परंतु मी शपथ घेऊन सांगते की जेव्हा तो चोरी करून घरी आला तेव्हा मी स्वतः खूप आश्चर्यचकित झाले होते. कारण मी कधीच स्वप्नातही विचार केला नव्हता की माझा मुलगा एक दिवस चोरी करेल. दुसरी मुलगी म्हणते, आजी सर्व तुझीच चूक आहे. जेव्हा बाबा पुन्हा एकदा घरी आले होते तेव्हा तू माझ्या आईची साथ न देता बाबांची साथ दिली आणि तिच्या सर्व कष्टावर पाणी फिरवलं. तिला घराबाहेरही काढलं. तेव्हाही तू बाबांना काहीच बोलली नाही. तुला माझ्या आईच्या इतक्या वर्षांच्या कष्टाची कधी जाणीवच झाली नाही. त्यावर त्यांची आजी म्हणाली, मला माफ करा मुलींनो. मनीषची साथ देऊन माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली आहे. शोभा पण आता परत घरी येईल की नाही याचीही खात्री नाही. त्यावर तिसरी मुलगी म्हणाली, ज्या दिवशी बाबांनी आम्हाला आईसोबत पार्कमध्ये पाहिले होते तेव्हा बाबांनी आम्हाला स्पष्ट सांगितले होते कोणीही तिला भेटायचं नाही, नाहीतर तुम्ही सर्व तिच्यासोबतच जाऊन राहा. मला कोणाचं काही घेणं देणं नाही. त्या दिवशीपासून आम्ही आईला भेटलो नाही. आम्हालाही माहीत नाही ती कोणत्या परिस्थितीत आहे, कुठे आहे. हे सर्व त्या गोष्टी बोलतच होत्या की तेवढ्यात शोभाने घराचा दरवाजा वाजवला. सर्वात छोटी मुलगी जेव्हा दरवाजा खोलून आपल्या आईला समोर उभं राहिलेलं पाहते तेव्हा तिचा तर तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. परंतु आपल्या आईला घरी परत आलेलं पाहून तीनही मुलींना खूप आनंद झाला होता. तिची मोठी मुलगी म्हणते, आई तू तर ओळखूच येत नाही ग. ती म्हणते, तू किती सुंदर साडी नेसली आहेस. या साडीत तू किती सुंदर दिसतेस. तू बिलकुल एका श्रीमंत स्त्रीसारखी दिसत आहेस. त्यावर शोभा म्हणते, हो बाळा, माझ्या मालकीनबाईंच्या उपकारामुळेच मी आज एक श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांचा स्वर्गवास होऊन आज 1 महिना पूर्ण झाला आहे. त्यांनी त्यांची संपूर्ण मालमत्ता माझ्या नावावर केली आहे. आज मी तुम्हा तिघींनाही माझ्यासोबत घेऊन जायला आले आहे. हे सर्व ऐकून शोभाच्या तीनही मुलींना खूप आनंद होतो. तेवढ्यात शोभाची सासू तिला म्हणते, शोभा तू खरंच चांगल्या मनाची आहेस. म्हणूनच देवाने तुला एवढं सगळं ऐश्वर्य दिलं आहे. तू तुझ्या मुलींना सोबत तर घेऊन जातच आहेस, परंतु माझ्या या म्हाताऱ्या जीवाला ह्याच घरात ठेवणार आहेस का? खरं सांगू तर मी फक्त माझ्या या 3 मुलींनाच घ्यायला आले होते. परंतु सर्व हकीकत समजल्यानंतर मी तुम्हाला ह्या परिस्थितीत असं कसं काय सोडून जाऊ शकते. त्यामुळे मी तुम्हालाही माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. आणि मला एक वचन द्या, परत जेव्हा कधी तुमचा मुलगा परत येईल तेव्हा तुम्ही त्यांना माझ्यावर आणि तुमच्यावर कसल्याही प्रकारचा अत्याचार करून देणार नाहीत. त्यावर शोभाची सासू म्हणते, शोभा मला माफ कर मुली. मी तुला ओळखायला चुकले. मी संपूर्ण आयुष्यभर तुझ्यासोबत खूप वाईट वागले. मी तुझा खूप छळ केला. मी माझ्या मुलाला त्याच्या चुकीच्या वेळेतही त्याची साथ देत होते. परंतु आता इथून पुढे मी कधीच ही चूक परत करणार नाही. आणि शोभा तिच्या सगळ्या परिवाराला तिच्यासोबत घेऊन त्या मोठ्या बंगल्यात राहायला जाते. काही वर्षांनंतर तिच्या 3ही मुलींचं हळूहळू शिक्षण पूर्ण झालं. त्या चांगल्या कंपनीत नोकरीला लागल्या. तिच्या 3ही मुली नोकरीला लागल्यानंतर तिने त्यांचं श्रीमंत घरातील मुलांसोबत लग्न लावून दिलं होतं. काही वर्षांनंतर तिच्या सासूचंही निधन झालं. आता ती तिचं राहिलेलं आयुष्य एकटीच त्या मोठ्या बंगल्यात शांततेत जगत आहे. मित्रांनो, तुम्हाला आमची आजची ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून अशाच नवनवीन कथांसाठी जीवनयात्रा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून आमची ही संपूर्ण कथा ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.